असं आहे की हे चुली जे म्हणतात त्यांची एक स्टाईल आहे. त्यांची स्टाईल अशी आहे की आता समजा कोल्हापूरला आले, नमस्कार कोल्हापूरकर असं म्हणून सुरू करणार आणि मग शाहूराजे वगैरे या सगळ्यांची आठवण केली जाईल. त्या ठिकाणी ते पहिली जे 3-4 वाक्य असतात त्यांचे जे स्थानिक नेते त्यांना जे काही लिहून देतात त्यावर भाष्य करून ते सुरू असतात. सगळ्यांनी ज्यांना ज्यांना बोलायचं असतं ते सगळ्यांशी सुसंवाद झाला आहे. काहींचा जाहीर झाला आहे, काहींचा खाजगी झालेला आहे, काहींचा देवेंद्र फडणवीसांना कळले याची खबरदारी घेऊन जा. माझ्याकडे काय ऑथेंटिक माहिती नाही, पण शूटिंगसुद्धा येतं फसायला. पहिला जगा फर्स्ट जी झाली त्याच्यामध्ये मतदानाची टक्केवारी जरा काळजी करण्यासाठी आणि त्याचं महत्त्वाचं कारण अतिशय कडक ऊन होतं. त्या कडक उन्हाचा परिणाम एक तर प्रचारासाठी जाहीर सभा आणि तत्सम कार्यक्रम घेतले जातात त्याच्यावरही झाला. आणि एका विशिष्ट वयाच्या घटकांनी मतदानावर त्या उन्हात जाण्याच्या संबंधीचं चालेल, विशेषतः सिनियर सिटीजन. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम 50%च्या आत अनेक ठिकाणी मतदान आलं की जनरली हे कधी महाराष्ट्रात होत नसते. नंतरच्या टप्प्यामध्ये राजकीय पक्षांनी कमी मतदानाची नोंद घेतलेली दिसते, सगळ्या राजकीय पक्षांनी. आणि त्यामुळे टक्केवारी हळूहळू वाढत राहील. आता नंतर जी निवडणूक होईल स्टेट त्याच्यामध्ये महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर बरीचशी नागरी मतदान केंद्र आहेत अर्बन. आणि त्यामुळं अर्बन मतदारसंघामध्ये मताची संख्या ही चांगली होईल अशी अपेक्षा आहे. आणि दुसऱ्या बाजूनं राजकीय पक्षांनीसुद्धा आपली शक्ती पणाला घरोघर प्रचार केलेला दिसतो आहे. आणि त्या सगळ्याचा इम्पॅक्ट पर्सेंटेज ऑफ व्होटिंगवर अनुकूल होईल असं आज या ठिकाणी दिसतं आहे. स्वभावाची अपेक्षा आहे. आता काय सांगायचं, आम्हाला तर महाराष्ट्रात असं मागची निवडणूक जी झाली 5 वर्षाच्या पूर्वी त्यावेळेला सवन महाराष्ट्रामध्ये 48पैकी 6 जागा अपोजिशनला मिळाल्या. काँग्रेसला 1 मिळाली, राष्ट्रवादीला 4 मिळाल्या आणि 1 त्या MIM ह्याला औरंगाबाद आणि आणखीन 1 मिळाली ती आमच्या पाठिंब्याची होती आणि ती म्हणजे अमरावतीला राणा. एवढ्या सोडल्याचं बाकीच्या सगळ्या जागा ह्या दुसऱ्या बाजूला होत्या. आज ते चित्र राहील असं दिसत नाही. आत्ताचा ट्रेंड असा दिसतो की साधारणतः महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग जो आहे तो मोदी गव्हर्नमेंटवर अत्यंत नाराज आहे. आणि दुसरी गोष्ट यावेळी दिसते की मोदी गव्हर्नमेंटच्याबद्दलचा जो उत्साह तरुण पिढीत होता तो आता कमी दिसतो. आता आम्हा लोकांच्या दौऱ्यामध्ये तरुण लोक फार मोठ्या संख्येने सहभागी होतात. आणि त्यामुळे पहिले 1, 2, 3 जे काही टप्पे झाले यानंतरच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राचं चित्र ही बदललेली दिसेल असं वाटतं कायमाफीशी. आणि टोटल संबंध चित्र 48 बघितलं तर मागच्या निवडणुकीत
48मध्ये 6 एका बाजूला, 42 एका बाजूला. ती काही स्थिती दिसत नाही. जवळपास 45% 50% दोघांच्यामध्ये प्रत्येकी जाती असा चेंज दिसतो. मतदानाची टक्केवारी कमी झाल्या म्हटलं ना, पण इलेक्शन कमिशननं पहिल्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर 11 दिवसांनी, दुसऱ्या टप्प्यात मतदान 4 दिवसांनी टक्केवारी जाहीर केली फक्त, आणि ती वाढली 3 ते 5.75% वाढली. त्याच्यावर आपलं काय, आपली काय त्याची टिप्पणी असते? शंकास्पद वाढ 8 दिवसानं केली जाईल. अनुचित त्याच्याबद्दल तक्रार अशी आहे. आता तामिळनाडूमध्ये काहीतरी 41-42 तामिळनाडूची निवडणूक एका दिवसामध्ये, दिल्ली एका दिवसात समजू शकतो, लहान आहे. पण उत्तर प्रदेश ती काही 6 दिवसाची घेतली नाही, अतिशय कमी दिवसामध्ये घेतली. तर असं असताना महाराष्ट्रामध्ये इतक्या 5 टप्प्यात घ्यायचं कारण काय? तुम्ही इथं तामिळनाडू एका टप्प्यात देऊ शकता, बाकीची राज्य मध्य प्रदेश एका टप्प्यात देऊ शकता, तर महाराष्ट्रात 7 वेळेला का? याचा अर्थ स्वच्छ हा दिसतो. एक तर राज्यकर्त्यांना चिंता असावी असं दिसते, आणि त्यामुळे प्रधानमंत्री पुन्हा त्या राज्यात कसे जातील याची काळजी घेण्याच्यासाठी हे टाईम टेबल एक वेगळं बघायला मिळतं. आपल्याला दिसतं की मोदी जर आठवड्यात साधारणतः महाराष्ट्रात कुठं ना कुठे, आता तर कोल्हापूरला येऊन गेले ना, कोल्हापूरला येऊन गेले, कराडला येऊन गेले, माळशिरसला येऊन गेले, सोलापुरात येऊन गेले, अनेक ठिकाणी त्यांचे दौरे चालू आहेत. आणि त्या अधिक ठिकाणी जायला एक संधी मिळाली म्हणून ही निवडणूक महाराष्ट्राचे 5 टप्प्यामध्ये ही जाणीवपूर्वक घेतलेली दिसते. 543 सगळ्या मतदारसंघात फिरण्यासाठी सोय केली का? सगळ्या मतदारसंघात जाण्यासाठी सोय केली का? टप्पे वाढवले नाही, एकाने बोला. 543 मतदारसंघात प्रचार करता यावा यासाठी पंतप्रधानांनी हे असे टप्पे वाढवले का? सरळ दिसते ना. मला सगळं देशाचं मी सांगू शकणार नाही, पण महाराष्ट्रात तर तो चेंज आहे. पहिला प्रश्न, ते शंकास्पद वाटत नाही का इतके दिवस उशिरा निवडणूक आयोगानं टक्केवारी जाहीर केली, त्यात त्यांनी मतदान किती झालंय हा आकडा जाहीर नाही केलेला जातो, आणि टक्केवारी जो त्या दिवशी 60% मतदान झालं आणि परत 10 दिवसांनी रिवाइज केल्यावर 6% फरक पडतोय. लोकांचं म्हणणं असतं की 2 दिवस ठीक आहे अपडेट करायला, इतके दिवस आणि 2-4% ठीक आहे, पण इतकं जम्बो दाखवत ही शंकास्पद वाटतं. काळजी करण्यासाठी स्थिती आहे. तर उदाहरणार्थ गडचिरोलीला हायस्ट होती, म्हणजे तो आदिवासींचा काही भाग दुर्गम आहे. असं असतानासुद्धा चंद्रपूरच्या नागपूरपेक्षा गडचिरोलीची टक्केवारी जास्त. आता ती माहिती घ्यावी लागेल डेफमध्ये जाऊन. आणि नागपूरला 50-4 पण नागपूरला एक तर उपराजधानी, सुशिक्षित वर्गाची टक्केवारी जास्त, आणि नाही म्हणलं तर तिथं उमेदवारी व्हावी येते. नितीन गडकरीसारखे उमेदवार हे असतानासुद्धा 50-4 नागपूरला होतं. त्याचा अर्थ एक तर लोक उदासीन असतील, आम्हा लोकांच्या कामाच्या बद्दलची अस्वस्थता किंवा नाराजी असेल, किंवा हवामान हाही मुद्दा विशेषतः विदर्भात टाळता येणार नाही. सर, कडक ऊन एक तुम्ही कारण सांगितलं, मात्र ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण अस्थिर वारंवार होतं याचा काही परिणाम मतदारांवर झाला असं वाटतं का? त्यामुळे फक्त ही टक्केवारी कमी येते हे कारण असू शकतं? नाही, तसे सांगता येणार नाही. पण आता टक्केवारी वाढते असा चेंज आहे. यानंतरच्या ह्याच्यात तर नक्कीच वाढेल. खरं तर 2 टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही 2-0 पुढं आहोत. मोदी असं की या देशात अलीकडच्या काळात म्हणजे वास्तवता आणि सत्य सोडून
इतकं बोलणारं कोणी प्रधानमंत्री आम्ही पाहिले नव्हते. आता काल जे गृहस्थ आले इथं काय त्यांचं नाव UPचे CM, आता मी सिरियल बघत होतो त्यांचं स्टेटमेंट. काँग्रेस गाईचं मांस याचा प्रसार करायला काँग्रेसचे कुठनं हा दावेश्वर त्यांनी काढला कुठून? किंवा प्रधानमंत्रीसुद्धा अनेक गोष्टी असं सांगतात 100% खोट्या. स्त्रियांच्या घराचं मंगळसूत्र कुणी विषय काढला? हा काही निवडणुकीचा विषय आहे, पण ते त्याच्यावर बोलले. आणखी अनेक काही गोष्टी बोलत आहेत. त्यांच्याकडं लोकांचं समाधान करण्याच्या संबंधीची खात्री त्यांना दिसत नाही. आणि त्यामुळं बेसिक इश्यू जे आहेत ते इश्यू बाजूला ठेवून निवडणुकीमध्ये लोकांना दुसरीकडे डायव्हर्ट करायचं एवढा एक तरी कार्यक्रम आता मोदींचा दिसतो. काल गुजरातमध्ये बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की 26/11 घडल्यानंतर UPAच्या काळामध्ये फक्त डोसियर पाठवले जात होते आणि आमच्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये डोस दिले जात आहेत. तर आणि तसं त्याप्रमाणे आतंकवाद्यांवर कारवाई करायला UPAच्या काळामध्ये कमी पडले असं त्यांना सुचवायचे. जे सुचत ह्या गोष्टीचे सतत बोलत आहेत, त्याचं कुणी गांभीर्याने आता घेत नाही. 2% झाल्यानंतर मोदींचा भाषणातला मूड चेंज झाल्याचं पाहायला मिळते. त्यांना सातत्यानं शाहू फुले आंबेडकर आठवताना दिसत आहेत. अगोदर ते जय श्रीराम आणि इतर नेत्यांची नावं घ्यायची. हा ट्रेंड कुठंतरी आता बदललेला वाटतोय का? तुमचं स्टेटमेंट आमचा अन्याय करते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बोलण्याशिवाय त्यांना समाधान वाटत नाही. असं आहे की हे तुम्ही जे म्हणता त्यांची एक स्टाईल आहे. त्यांची स्टाईल अशी आहे की आता समजा कोल्हापूरला आले, नमस्कार कोल्हापूरकर असं म्हणून सुरू करणार. आणि मग शाहूराजे वगैरे या सगळ्यांची आठवण केली जाईल. त्या ठिकाणी ते पहिली जे 3-4 वाक्य असतात त्यांचे जे स्थानिक नेते त्यांना जे काही लिहून देतात त्यावर भाष्य करून ते सुरुवात करतात. ही त्यांची स्टाईल आहे. पण कराडात यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेतलं नाही. स्थानिक नेत्यांनी ब्रीफ करायला विसरले असते. आता असं आहे की जे स्थानिक नेते आहेत ते यशवंतरावांचे संबंधी असता कितपत त्यांच्या मनात आहे असे नेते त्यांनी चव्हाण नाव दिलं नाही किंवा कराडचा उल्लेख केला नाही. सातारचा केला पण कराडचा उल्लेख केला नाही. नरेंद्र मोदी असंही म्हणतात की जे काही कास्ट सेन्सस UPA इंडिया सरकार आल्यावरती करेल तर ते म्हणतात की असा एक डाव आहे की हे जे 50%चं म्हणजे लिमिट वाढवून तिथं धर्माधारित आरक्षणसाठी सोय करण्याचा एक डाव आहे असं त्यांचं. अजिबात कुणाच्या मनात नाही. धर्मावर आरक्षण ही कल्पना आम्हाला मान्य नाही. आणि कुणी केलं मोदींनी सुद्धा तर त्याच्याविरुद्ध आम्ही एक संघर्ष करू. तर हे सामाजिक एक तणाव वाढण्याच्या संबंधीचं लक्षण आहे. कर्तृत्व वाढेल या रस्त्याने जायचंच नाही. आत्ता जी जातीवर आधारित सर्वे करण्याचा जो विचार आहे त्याचं मुख्य कारण समाजाचा गरीब वर्ग आहे, छोटा वर्ग आहे, तो या सगळ्या प्रक्रियेपासून बाजूला आहे. त्याला याच्यात सहभागी करून घ्यायचं आहे. त्यामुळे त्यांची नक्की लोकसंख्या किती आहे, कुठे आहे या संबंधीचं वास्तव चित्र हे देशाच्या समोर आणण्याची आवश्यकता आहे. म्हणून तो आग्रह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये एक कायम असतं की साऊथकडची जी राज्य आहेत ते एक वेगळा भारत म्हणजे देश तोडण्याची भाषा आहे ती त्यांची आहे. असं सगळे वेगळेपण आहे. प्रधानमंत्र्यासारख्या व्यक्तीने जो देशाचा प्रधानमंत्री त्याला साऊथ नॉर्थ ईस्ट वेस्ट हा विचार करून चालत नाही. कधी केला नाही आधीच्या प्राईम मिनिस्टरने. केवळ दक्षिणेच्या केरळसारखं राज्य, तामिळनाडूसारखं राज्य किंवा आंध्रसारखं राज्य या सगळ्या राज्यामध्ये त्यांना प्रतिसाद नाही. लोकांनी ओळखले त्यांना आणि त्यामुळे आत्तापर्यंतच्या निवडणुकीत त्यांना अजिबात संधी तिथल्या लोकांनी दिली नाही. आणि त्यामुळं कारण नसताना ते साऊथ टू द नॉर्थ
अशा प्रकारचं एक चित्र तयार करतात, पण लोक मध्येच मान्य करणार नाही. नरेंद्र मोदी असं म्हणाले की महाराष्ट्रातील एक नेते होते जे केंद्रात कृषी मंत्री होते, त्यांच्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये उसाला दर वाढवून दिला नाही, परंतु आम्ही 10 वर्षामध्ये 300 रुपये दर वाढवून दिला FRP. त्यांना माहिती नाही FRP ही कन्सेप्ट आम्ही लोकांनी सुरू केली. तुम्ही कालावधी बघा, रेकॉर्ड करा, FRP कधीपासून सुरू झाली. आणि FRP सुरू करताना त्याच्यात दुसरा एक भाग होता की ॲटोमॅटिक त्याच्यात वाढ होते, आणि त्यामुळे आता सरकारला भाव ठरवायला लागत नाही. FRP याच्यामुळे शेतकऱ्याला ॲटोमॅटिक भाव मिळतात, पण त्यांना ऊस किंवा या सगळ्या शेती याबद्दलचं मर्यादित ज्ञान असल्यामुळं त्यांनी असं वाक्य साहेब, कोविडच्या काळामध्ये नरेंद्र मोदी तुम्हाला फोन करून तब्येतीची चौकशी करतात, तुम्ही जास्त फिरू नका म्हणतात. एवढी काळजी करणारे नरेंद्र मोदी परवा येऊन भटकती अस्वस्थ आत्मा वगैरे असं म्हणून गेले. म्हणजे इतका बदल तुमच्या मैत्रीत मिठाचा खडा म्हणून टाकला असेल. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा आत्मा असं तरी खरं आहे, कारण ह्या आत्माने मी लहान होतो, पण जवाहरलाल नेहरूसुद्धा लांबून पाहिले, इंदिरा गांधी जवळून पाहिले. इंदिरा गांधीपासून आजच्या प्राईम मिनिस्टरपर्यंत प्रत्येक प्राईम मिनिस्टरशी कुठं ना कुठेतरी संबंधाला भेटायची संधी आली, बोलायची संधी मिळाली, त्यांची भाषणं ऐकायची संधी मिळाली. पण प्रधानमंत्री या पदाची अप्रतिष्ठा जी आत्ता करत आहेत तिची यापूर्वी कधी झाली नाही. आणि त्यामुळे ते आम्हा लोकांचं काय जे वक्तव्य करतात त्याच्यात काही आश्चर्य नाही. आणि ते काही बोलू शकतात. आणि एके ठिकाणी कोणाचा ते विरोध धरून मी राजकारणात आलो होतं असंही म्हणजे. आणि दुसऱ्या गोष्टी आपण अस्वस्थ आत्मा ही तुम्ही ऐकली नाही. त्याच्याबरोबर तुमचे पुढले उपमुख्यमंत्री अजितदादा असे म्हणाले की मला माहिती नाही की कुणाबद्दल बोलले मोदी, पुढच्या पण सभेत त्यांना पुढच्या विचारलं. सभेत मी त्यांना निश्चित विचारेन. ठीक आहे, त्याचा काय आपण कॉमेंट आहे. प्रश्न की मोदी काय बोलले. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर साहेब, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर 5 वर्षात 5 पंतप्रधान करणार असं ते प्रत्येक भाषणात म्हणाले. हा जावेश्वर लावला कुठे, त्याची चर्चाही झाली नाही. ज्या वेळेला इंडियाची बैठक झाली 1, 2, 3, त्याच्यामध्ये अभूतपूर्व प्राईम मिनिस्टर असतील किंवा खोली करा असा विचार झाला नाही, चर्चाही झाली नाही. आता काही लोक असं म्हणतात, मग तुमचा प्राईम मिनिस्टर कोण आणि तुम्ही कसं जाणार. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. 1977च्या कालावधीमध्ये नंतर जनता पक्ष निवडणुकीच्या नंतर आला. त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांनी अपील केलं आणि सर्व देशाचे लोक संघटित झाले आणि काँग्रेसचा पराभव झाला. आम्ही लोक काँग्रेसमध्ये होतो तेव्हा, त्यामुळे आम्ही जोडून पाहिले. पराभव झाला. लोक म्हणायचे सरकार कसं बनणार, नेता कोण. मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले, त्यांना फौजे केलं नव्हतं, तेव्हा जनता पक्षच नव्हता. निवडणूक झाल्यावर जनता पक्ष झाला आणि जनता पक्षाच्या त्या बैठकीमध्ये मोरारजीबाईचं नाव आलं. त्यामुळे आज जे सांगितलं जातं त्याची फार चिंता करण्याचं कारण नाही. निवडणूक झाल्याच्या नंतर आमची जी इंडिया हा जो ग्रुप आहे त्याला पुरेसा नंबर आला, एकत्र बसतील, लोकांना हवं आहे त्याची निवड करायची स्थिती निर्माण करतील आणि ज्याची निवड होईल त्याला पूर्ण सरकार देऊन एक स्थिर सरकार देण्याची काळजी घेतली जाईल की जे अखंड 5 वर्ष चालू शकेल. त्यामुळे त्यांना जी जीवास्वप्न करतायत की दर वर्षाला प्राईम मिनिस्टर होईल, हे सगळं त्यांच्याच डोक्यातनं निघालेले, आमच्या कुणाच्या डोक्यात मनात नाही. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील किंवा इतर जे त्यांच्या नेते
भाजपचे नेते असतील ते ज्या पद्धतीनं विकास कामांचं मार्केटिंग करायला लागलेले आहे त्या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादी किंवा आपल्यालाही ते जमलं नाही अशा पद्धतीनं बोललं जाते. नेमकं काय सांगा? असं बोलण्याच्या संबंधी वाचेल ते बोलण्याच्या संबंधीचं वैशिष्ट्य असेल. विशेषतः मोदींचं तुम्ही अमित शहांच्याबद्दलही बोला. मी काही भाष्य करू इच्छित नाही कारण आपण त्यांच्या सासूरवाडीला आहोत आणि त्यामुळे उगीच जावयाच्याबद्दल फारसं आपण भाष्य न केलेलं बरं. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी बंड केलं होतं त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन करून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. 2 वेळा फोन देखील केले होते असं नुकतेच देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत. काय नेमकं याच्यातलं खरं आहे? मला माहिती नाही काय त्या दोघांचं वादा चाललेली पण देवेंद्र फडणवीस अनेक गोष्टी ज्या सांगतात त्या आम्हाला कफोत कल्पित असतात पण त्याचं फॅक्च्युअल पोझिशन मला माहिती नाही त्यामुळे मी क्लिअर भाष्य करू शकत. साहेब राज्यामध्ये भाजपनं ठाकरे गट असेल किंवा तुतारी विरोधात मोस्टली उमेदवार देणं टाळलेलं आहे. तिथे काँग्रेसचे बहुतांश काँग्रेसच्या विरोधात भाजप लढते. कुठेतरी सहानुभूतीबद्दल भीती वाटते त्यांना. असं आहे की आम्ही सगळे अपोजिशनचे लोक एकत्र बसलो त्यावेळेला आम्ही हा विचार केला की उगी जागा मागायच्या नाही. जिथं निवडून येण्याची शक्यता आणि भाजपचा पराभव नक्की करण्याची शक्यता ज्यांची आहे त्यांना संधी द्यायची. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा जो आहे आम्ही फक्त 10 जागा घेतल्या. मला असं वाटतं की शरद पवार 10पेक्षा जागा महाराष्ट्रात लढू शकतात पण तो हट्ट आम्ही केला नाही. आम्ही हेच बघितलं की इथं कोण लढू शकतो कुणाकडे उत्तम कॅन्डिडेट आहे ते सुचलं आम्ही त्या ठिकाणी. आता कोल्हापूरच आहे. आता कोल्हापूर घ्या. आता ही कोल्हापूरची जागा आम्ही लोक स्वतःहून त्यांना आग्रह केला. मी स्वतः गेलो त्यांच्या का तर आम्हाला असं वाटतं की कोल्हापूरची जनता यांच्या मागं उभं राहील आणि एक सीट नक्की येण्याची शक्यता आहे आणि हा एफर्ट आम्ही सगळीकडे घेतला. त्यामुळं बाकी चिंता करायचं कारण नाही. नाही पण उद्धव ठाकरे आणि तुमच्याबद्दल जी एक सहानुभूती आहे त्याची कुठेतरी धास्ती भाजपनं घेतली का यावरून वाटते का? मला नाही सांगता येणार पण आम्हाला एक दिसतंय आम्हाला सगळ्या जाहीर सभेमध्ये प्रचंड प्रतिसाद दिसतो. सभा झाल्यावरसुद्धा सभेचं बाहेर पडणंसुद्धा मुश्किल होतं इतका प्रतिसाद दिसतो. याचा अर्थ जो काही अप्रोच आम्ही लोकांनी घेतला आहे त्याच्या पाठीशी लोक आहेत. जो काही मोदींच्याबद्दल आम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी असं नव्हतं तेव्हा मोदी 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 हा विषय होता. आज ते चित्र नाही आहे. लोकसभेला शिंदे गट आणि अजित पवारांचा प्रतिसाद चांगला नाही मिळाला तर ते भाजप त्यांना दूर करतील अशी चर्चा सुरू झाल्या. त्यात काय तथ्य वाटतंय का? माहिती नाही. भाजपमध्ये त्याचे काय विषय लिहिण्यात आला याची माहिती मला नाही. त्यांचा आतापर्यंत अनुभव प्रत्येक पक्षानं वापरून घेऊन बाजूला करायचा असा आहे. आतापर्यंतचा अनुभव त्यांचा आहेच नाही असं नाही. आता इथं काय होतं ते बघूया. पण सुरुवातीच्या काळात त्यांनी जे शिंदे गटाला 13 जागा द्यायच्या होत्या ते इलेक्टिव्ह मेरिटचा निकष लावून वगैरे त्यांनी 7 जागा शिंदे गटाच्या कमी केल्या होत्या. फक्त त्यांनी इलेक्टिव्ह मेरिटचं हे सांगून शिंदे गटाचं महत्त्व कमी करायचा प्रयत्न केला होता. आता असं आहे की भाजपचं एक वैशिष्ट्य आहे ते कुणालाही बरोबर घेतात. घेताना त्यांची शक्ती ही सीमित आहे याची काळजी घेतात आणि निवडणुकीच्या नंतर अनुकूल असे निकाल नाही आले तर ज्यांच्यामार्फत अनुकूल निकाल नाही आले त्यांना त्यांची जागा दाखवतात. जागा वाटप करताना निवडून येण्याची क्षमता आज जो निकष तुम्ही म्हटला तो सांगलीबाबत का झाला नाही काय त्याचं? सांगली एकच उदाहरण असं आहे की जिथं आमच्या चर्चा न होता निर्णय चर्चा झाली. म्हणजे आम्ही एकदम संध्याकाळी टी व्हीवरच पाहिजे की इथं उमेदवार आहे
म्हणजे आम्ही शोध घ्यायला लागलो कोण आहे बाबा, त्यांचं कॉन्ट्रिब्युशन काय वगैरे वगैरे. हे एक्सेप्शन फक्त सांगलीच्या बाबतीत झालं, बाकी काय अशी स्थिती आहे. तिथं आता चूक दुरुस्त होऊ शकते, कारण तिथं तिघांच्या लढत झाली तर भाजपला फायदा होतो हे क्लिअर आहे, म्हणजे ती स्वच्छ पाण्यासाठी क्लिअर आहे. ह्या तिरंगी लढतीत आता थोडे दिवस राहिले, त्याच्यात दुरुस्त होऊ शकते का? माहिती नाही. आता माझी तिथं सभा आहे तासगावला, त्याच्यामध्ये शेवटी एकदा निर्णय घेतला. निर्णय घेऊन त्या निर्णयाला हो नाही करत मान्यता दिली. मग त्याच्यात जी काही स्थिती असेल तिला सामोरं जावं, तिचा लोकांच्या समोर आपली भूमिका मांडावी, जो काही निकाल लोक देतील तो देतील. तिथं आता नेते मंडळी मवियाच्या स्टेजवर दिसत आहेत, पण कार्यकर्ते तिथं सगळे पक्षाच्या प्रचारात आहेत सध्या, अशी परिस्थिती आहे. त्याची माहिती काय घेतली? नाही काही घेतली नाही, आता गेल्या घेईल. शशिकांत शिंदे यांच्यावरती साहेब, शशिकांत शिंदे यांच्यावरती नव्यानं परत गुन्हे दाखल केले, तर 11 पानाचं पुन्हा FIR दाखल केलेला आहे. कसं बघता या सगळ्या ह्याच्याकडे? असं आहे की या निवडणुकीचं हे वैशिष्ट्य आहे की सत्ताधारी पक्ष सत्तेचा गैरवापर कसा करतो त्याची अनेक उदाहरणं देते. म्हणजे काल आम्ही सांगितलं की अगदी अरविंद केजरीवालसारखं उदाहरण, किंवा झारखंडच्या मुख्यमंत्र्याचं उदाहरण, किंवा पश्चिम बंगालमधले काही मंत्री, हरियाणाचे मंत्री, दिल्लीचे मंत्री की ज्यांना अटक केलेली आहे निवडणुकीच्या तोंडावर. आणि ती स्थिती सातारच्या जागेमध्ये शशिकांत शिंदेंच्याबद्दल आज या ठिकाणी केली. शशिकांत शिंदे त्यांची जी केस आहे ती कृषी बाजार समितीची केस आहे. कृषी बाजार समितीचा जो संचालक मंडळ आहे त्यातल्या कामगारांचा प्रतिनिधी म्हणून शशिकांत आहे. तुला सगळ्यांना माहिती आहे या जिल्ह्यात सरकारी संस्था खूप आहेत. इथं निवडून आलेले जे सत्ताधारी असतात त्यांच्या हातात प्रशासन हे कॉपरेटिव्ह इन्स्टिट्यूट असतं, कामगारांच्या प्रतिनिधीच्या नसतं. असं असताना सुद्धा कामगारांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी सहभागी झालेला काही ना काहीतरी गोष्टी करून चाल देणं, खोट्या केसेस करणं, एक प्रकारचं वातावरण त्यांच्याबद्दलचं वाईट करणं, हे काम आज या ठिकाणी केलं गेलेले. सत्तेचा पूर्ण गैरवापर हा होतो आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे. सातारामध्ये तुम्ही एक विधान केलं होतं की महानगराला मात्र मत कष्टकऱ्यांना, कोल्हापुरातही तेच विधान तुम्ही करावं अशी विरोधकांनी अपेक्षा केली. नाही त्यांनी केली असेल, विरोधक शेवटी कोणाजवळ जाणार आहे? जर त्यांनी हे जाहीर करावं की आम्ही मोदींच्यावर जाणार नाही, मोदींच्यावर आम्ही जाणार नसतो तर दुसऱ्या काही सूचना असतील त्याचा विचार करतील. आम्हाला मोदी हे देशासमोरचं मोठं संकट असतं. अभिजित पाटलांच्यावर कारवाईची पावलं उचलली गेली, त्यानंतर त्याने आता तिकडे नाईक निंबाळकरांना पाठिंबा दिला आणि फडणवीसांच्या बद्दल चांगला आता बोलायला सुद्धा लागलेत अभिजित पाटील. कसं बघताय असं जो काय अभिजित पाटलांनी? साधी गोष्ट आहे की विचारा त्यांच्या कारखान्याची तयार झाली साखर, आणि यंदाच्या वर्षी त्यांच्या कारखान्याने 10 लाख टन क्रशिंग केलं आणि ते कारखानदारी अडचणीतनं कशी बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. आणि त्याच्यामध्ये लोकांचा त्यांना पाठिंबा, आम्हाला लोकांच्याबद्दलची त्यांच्या मनात असलेली आस्था हे लक्षात घेतल्याच्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर अनेक कारस्थानं सुरू केली. पहिलं पाऊल टाकलं त्यांनी 10 लाख टन क्रशिंग करून तयार झालेली साखर आहे ती सगळी साखर जप्त केली. सगळं साखर जप्त केल्याच्यानंतर शेतकऱ्यांचं पेमेंट कसं करायचं, कामगारांचं वेतन कसं करायचं, सर्व बाजूंनी त्यांना त्या ठिकाणी अडवलं गेलं. आणि मग शेवटी त्यांनी काहीतरी वेगळा निकाल घेतला तर मी काही त्यांना दोष देणार नाही, पण
जे राज्यकर्ते आहेत ते कोणत्या चोखाला जातात त्याचं हे उत्तम उदाहरण विठ्ठल सरकारची ताकद असताना पंढरपूरही आहे. साहेब म्हणतात की कारखाना वाचवण्यासाठी मी भाजपला पाठिंबा देतो. शक्य आहे, कारण माझं काही त्यांचं बोलणं झालं नाही, पण हे होऊ शकतं. आव्हाड साहेबांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की मुंडे आणि तटकरे हे अटकेची भीती असून ते टाळण्यासाठी तुम्हाला रोज सकाळी फोन करायचे आणि भाजपमध्ये जायची गळ घालायची, त्यामध्ये सत्य आहे. नाही, जे लोक आम्हाला सोडून गेले ते 1, 2, 3 वेळेला माझ्याकडं शिष्टमंडळी घेऊन आली. त्याच्या काही लोकांनी तर असं सांगितलं की आम्ही तुरुंगात जावं असं तुम्हाला वाटतं का? आम्ही तुरुंगात जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर आमच्याबरोबर चला आणि आमच्यावर चलून आपण तिथं जाऊन बसू आणि या सगळ्या चौकशीचं शुक्र असतं यातनं आपण मुक्त होऊ. हा आग्रह होता आमच्या काही लोकांचा आणि इथं आमच्या काही विधिमंडळाच्या सदस्यांचा होता. आणि इतकंच नाही तर तुम्ही लोकांनी एक बातमी छापली की माझ्या वाचण्यात आली की कुटुंबियांच्या बायकांनी सुद्धा सांगितलं आम्हाला गोळ्या घाला पण ह्याचं सुटतं असं कुठेही घडलं वाटतं. भाजप 10 देशांमधल्या 18 राजकीय पक्षांना भाजपनं या प्रचारासाठी इन्व्हाइट केल्याची एक माहिती मिळते. कसं बघता या सगळ्या भाजपनं 10 देशांमधल्या 18 राजकीय पक्षांना या प्रचारासाठी बोलवलंय अशी एक माहिती नवीन मिळते. या संदर्भात मी काय ऐकलं नाही, मला माहिती नाही. आणि नेत्यांना यांच्या देखील पार्टीचा समावेश असे देखील माहिती. हे माझ्याकडे काय ऑथेंटिक माहिती नाही, पण शूटिंग सुद्धा येतच का फसायला त्यांचं नाव घेतलं. त्यांना इन्व्हिटेशन दिले अशी तरी माहिती त्यांच्या संबंधित पक्षाला इन्व्हिटेशन. तुमची माहिती जर असेल खरी तर शक्य आहे, कारण नेतृत्वात कामाच्या पद्धती चांगल्या असेल असे लोक एकत्र झाले त्यांना निमंत्रित केलं तर त्यात काय आश्चर्य वाटायचं कारण नाही. देशात विरोधी पक्षांचं म्हणजे विशेषतः भाजप उदाहरणार्थ प्रज्वल रेवण्णा प्रकरण त्यांनी उचलायला पाहिजे होतं. काँग्रेस असेल किंवा अन्य पक्ष आहेत त्या पद्धतीने ते उचललं गेलं. उचललं गेलं म्हणून ते पळून गेले की आता देशात नाही आहे. जर्मनी जाऊन वगैरे असे त्याचे मुद्दे यायला पाहिजे म्हणजे चेहरा त्या निमित्तानं उघडा झालेला आहे आता. असं आहे की त्याच्यात एक दुसरा अँगल असतो. अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यात जाहीर भाष्य फारसं करायचं आम्ही चालतो आणि त्याचं कारण त्याच्यात काही स्त्रियांचा उल्लेख असतो. मग त्या स्त्रियांची बेइज्जत अधिक होते. त्यामुळे शक्यतो आपण तो अँगल टाळावा. ज्या धनंजय मुंडेवर तुम्ही पुत्रासारखं प्रेम केलं ते धनंजय मुंडे सगळ्या सभांमध्ये शरद पवारांच्यावर तोंड सूप घेत आहेत, काय सांगा? ते त्यामुळे त्यांचं कॅरेक्टर काय आहे हे स्पष्ट होतं. साहेब आपण केंद्रीय कृषी मंत्री म्हणून काम केलेलं आहे. केंद्रीय कृषी मंत्री म्हणून काम केलेलं आहे. गुजरातचा पांढरा कांदा निर्यात होतो, महाराष्ट्राचा लाल होत नाही. त्या धोरणात्मक भूमिकेकडे कसं? असं आहे की कांदा निर्यातीला बंदी घातली हेच चुकीचं. तो कांदा असो नाही तर लाल असो. कांदा हा विशेषतः लहान शेतकरी जिरायत शेतकऱ्यांचा पीक आहे. ऊसवाला द्राक्षवाला हा शेतकरी कांद्यात तितका रस घालत नाही. कांदा उत्पादक हा विशेषतः जिरायत शेती पाण्याची कमतरता जिथं आहे तिथले हे पीक आहे आणि ते 2 पैसे त्यांना देणारं पीक आहे. ते देशात आणि देशाच्या बाहेर जिथं मार्केट असेल त्या ठिकाणी पाठवण्याची पद्धत असते आणि कारण नसताना या ठिकाणी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली किंवा मर्यादा आली. हा निर्णय केंद्र सरकारचा अगदी धडाधड चुकीचा आहे. म्हणजे मला आठवतं आहे माझ्याकडे जेव्हा हे काम होतं त्या दिवशी मी कांद्याची निर्यात होती, कांद्याच्या किमती वाढल्या मार्केटमध्ये आणि मी सभागृहात गेलो आणि भाजपचे लोक खासदार जरा कांद्याच्या माळा घालून आले आणि आमच्या विरुद्ध घोषणा द्यायला लागली
आणि त्याच्यामध्ये त्यांची मागणी होती की कांद्याचे भाव खाली आला. स्पीकरने मला विचारलं त्या खात्याचा मंत्री म्हणून, तुमचं धोरण काय? मी उठून सांगितलं की कांदा उत्पादक हा दिलेला शेतकरी कधी नाही तर 2 पैसे मिळतात. आज त्याला 2 पैसे मिळत असतील तर आमचं धोरण त्यांना सफल करणार आहे. ते कांद्याच्या माला गळ्यात घालो नाही तर कवड्याच्या माला गळ्यात घालो. आम्ही याच्यामध्ये कांदा उत्पादकांच्या बाजूने राहू. ही नीती आम्हाला लोकांची होती. आज ती नीती नाही आणि त्यामुळे ही संकटे येतात. संभाजीराजे यांना राज्यसभा निवडणुकीवेळी जे वेळेला झाले त्या संदर्भात काल उदय सामंत यांनी म्हटलं, संध्याकाळच्या सभेत उद्धव ठाकरेची माफी सुद्धा मागितली. नेमकं त्यावेळी ज्या पद्धतीने ड्राफ्ट केला होता तो चुकीचा होता. मला काही माहीत नव्हतं. आमच्या पक्षाचा काही संबंध त्याचा नव्हता. आमचा कॅप्टन ठरलाय, मात्र विरोधकांचा अजून कॅप्टन ठरत नाही. यावर मतदान कुणाला करणार असं विरोधक आव्हान करतात. मगाशी सांगितलं की 77ला मोरारजीभाई देसाई ठरले नव्हते. शेवटचा एक प्रश्न, प्रत्येक निवडणुकीत शरद पवार साहेब बोलायला देतात. पंचशील हॉटेलमध्ये काही नेत्यांना बोलवून घेतात, काहींना डोस देतात, काहींना प्रेमानं सांगतात आणि जुळणे लावतात. त्यामुळे आणि आवाड्यापासून कुपेकरांपासून ते येवाडपासून केपी पडली सगळी नावं आता 5-10 वर्षात आम्ही ऐकली. यावर्षी असं कोण आहे? असं सगळ्यांचं ज्यांना ज्यांना बोलायचं असतं ते सगळ्यांशी सुसंवाद झाला आहे. काहींचा जाहीर झाला आहे, काहींचा खाजगी झालेला आहे, काहींचा देवेंद्र फडणवीसांना कळले याची खबरदारी घेऊन जा. बीडमध्ये पंकजा मुंडे यांना मराठा समाजाचे नागरिक आहेत ते अडवत आहेत. याचा काही परिणाम होईल असं वाटतं? माहिती नाही. सगळी मी उद्या परवा जाणार तेव्हा समजून घेईन. साहेब, तुम्ही मोदींचा उल्लेख मगाशी केला. तुम्ही प्रत्येक भाषणामध्ये सांगताय की मोदींची वाटचाल त्या दिशेने सुरू आहे. संविधानात बदल यासाठी करणार आहेत की ते काय अजन्म सत्ताधीश राहावेत पुतींसारखे, तर ही भीती खरी आहे की उगाच अनाठाई भीती? हे असं बघायचं का आत्तापर्यंत वागणं, आत्तापर्यंतचे निर्णय की जे बघितले तर सावध राहण्याची स्थिती. मी एकदम चार्ज करणार नाही की ते अगदी फुटीनच होती, पण सावध राहावं जनतेनं, लोकांना, राजकीय नेते. पंतप्रधान मोदी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जास्त बोलत आहेत आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेल्या मुद्द्यांवर जास्त बोलत आहेत. त्याचा मतदारांवर काही परिणाम होईल? अजिबात होणार नाही. कारण काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेल्या गोष्टी त्यांनी टिप्पणी केली. मगाशी मी सांगितलं आता मंगळच होतं. कुठे आहे, कसं आहे, कशाचा विषय निघाला अगदी बोलून गेली. असा हा यत्किंचित विषय नाही, कुणाच्या मनात नाही. म्हणजे हे सगळं मोदी साहेबांच्या सुशिक डोक्यातनं बाहेर निघतं आणि ते त्या संबंधीचं भाष्य करतात. एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानत होतो, मात्र असं आता तर तशी परिस्थिती राहिलेली नाही असं अजित पवार म्हणाले. तेव्हा बदललाय अजित पवारांनी? ठीक आहे ना, त्यांचं संबंधी बारामती ताई का दादा, ताई का दादा? आणि असा एक प्रश्न, निवडणूक कोण देत आहे? दादा निवडणूक करत आहे, वहिनी की ताई? असं कालच्या सभेत साहेब आपण बोलल्याप्रमाणे संधी आली आहे का महाराष्ट्राला हिसका दाखवायची? कालच्या सभेत आपण वक्तव्य केलं होतं की आता महाराष्ट्राला हिसका दाखवायची संधी आली की सोडणार नाही. प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं भाजपने महाराष्ट्रात पावलं टाकली, अनेक राजकीयता त्यांच्या नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं 2 पक्ष फोडून न्या. आता 2 पक्ष फोडून मिळालं हे काही कौतुक आहे? राजकीय संघटना तुम्ही मतं वेगळी असतील, कार्यक्रम वेगळे असतील, त्याच्यात तुमची भूमिका मांडा. पण आम्ही मोजतोच करू, लोकांना बऱ्याच मार्गानं फोडू, काही त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करून
आपल्याकडे उडून गेलो. हे काही सुसंगत किंवा संघ राजकारण्यांचं हे काम आहे. आज ते काम करतात, त्या रस्त्याने जातात, त्यामुळे भूमिका घ्यावी लागते. भारतीय जनता पक्षानं संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी दिली होती. झाली की चालू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.